राजा सांगल ते करणार. करणार की रे. म्हणते की अजूनही खंब्या मागवणार. हे रे पैसे मागणार की. हा हा उड्या मारायच्या बघ. कान धरणं. उड्या हा. कान धरून नाही मारणार. नाही. माननीय परेश पाटील आहे मी. उड्या मारत नसतो. हा. हेही मार्ग मारल्या मारल्यात. राज्य राज्य कोंडा राज्य राज्य कोंडा एक कान धरणं. हा. एक दोन तीन चार सात ए 5 6 7 8 9 10. आली का नाही मजा? आली का नाही? आली का नाही? राजा असल्यावर मजा येणार की चला आता चला पुढे. नाही. तू त्याच्या कानाखाली जाळ काढून टाक. मग मी ठरवणार यायचं का नाही ते. ए माननीय परेश पाटील आहे मी. राहतो मी. मांड्या मार. नाही तू मार. कसं मारणार बंड्याला? उठ रे. अरे बाबा मार तू. बंड्या मार, नाही तर ती सर्किट दाढी आपल्याला सोडणार नाही. मार तू. नाही बाबेला मार. आली का नाही मज्जा? मज्जा आली का नाही? राज्य असल्यावर मज्जा येणारच की. चलो इस बात पे 90-90 घ्यायची बघा. मस्त पैकी. नाही नाही मार. मारली. हे असली पीत नसतोय आपण. माननीय परेश पाटील आहे मी. इंग्लिश लागते आम्हाला. मग जातो आम्ही. चल आता चल बाप. नाही आता एक आखरी बार अजून एक करायचं बघा. राज्य राज्य कोंडा काय अरे अरे हे नसतं र. हे झाड की मगाची. मग आता तुम्ही एकमेकांचं कान धरून ते काय करतात ते हा ते चाव माव करायचं बघा. काय करायचं? चाव. हा करा. म्हणजे तिकडे तिकडे तू तिकडे फुट फुट फुट. चाव म्याव चाव म्याव चाव म्याव. मला मारते. चाव म्याव चाव म्याव चाव म्याव चाव. आता जाऊया चला. नाही हा? अरे अरे बाबा एवढं सगळं केलं तुझ्यासाठी. आता तर चल की. राज्या आपल्या दिलाचं राज्या. काय बापाचं घर वाटलं काय? हिला निघ म्हणलं तर ही निघत नाही. आता तुम्ही बी हितच बसतान मांडायचं म्हणालाय. काय धर्मशाळा आहे का काय ही? चला निघा. खरंच घेऊन जावा हिला.
तिनं आधी आमच्या राणा भाऊजीसनी गिळलं, आता आमचं घर गिळायल्या. आणि काय चुकीचं बोलतोय आम्ही? ही बाई घर सोडून गेली म्हणून आमच्या राणा भाऊजींचं असं झालं, आता आम्ही जावं म्हणून बसल्या. अंजली, अगं कान कशासाठी समज सहन करतेस तू? माझ्यामुळेच तर झालंय हे सगळं. प्रायश्चित्त आहे माझं. जिवंतपणे या घरातनं बाहेर नाही पडणार. हे बघ, हे समज तू मनातनं काढून टाक. अगं जे व्हायचं ते होतच. तुझ्यामुळं काय बी नाही झालं, माझ्यामुळेच झालं. आता तुला कसं समजून सांगू हेच कळना बघ मला. वहिनी, रानाचं ते तसं झालं आणि ह्याचं हे असं. या घराचं काय होणार आहे कुणास ठाव. साहेब बी कुठं गायब झाल्यात कुणाला ठाव नाही. मला का बोललीस काय मला? आता काय म्हणू तूच सांग मला. तू काहीच म्हणू नकोस. उरलेस काय आता? सूरज सुधर. अरे असं का करायलायस? तूच सांग मी काय करू? हा, करायसारखं काय उरले तरी काय करू का? अरे मग म्हणून काय तू कायम दारू पिऊन राहणार आहेस काय? स्वतःच्या तब्येतीचं मातेर. मला माझ्या तब्येतीची काळजी नाही बघ आता. लवकरच मी माझ्या रानाकडे जाणार आहे. सूरज, भाऊजी अहो असं नका बोलू. वहिनी, बोलण्यासारखं काय उरलंय काय आता? वहिनी सॉरी बरं का, खरंच सॉरी. पण आता पिल्याशिवाय काय गमत नाही बघा मला. झोपला नाही अजून? अरे वहिनी, तुम्ही आहे म्हणून आईची माया मिळते माझ्या पोराला. नाहीतर काय झालं असतं कुणाच ठाऊक. पण अंजलीचा हाल व्हायला त्याची कुणाला काय पडली आहे काय? गोदा का एवढं काही नाही. अहो, असं म्हणू नका वहिनी. सगळ्याच कळतंय काय व्हायला लागले ते. खरं सांगू का तुम्हाला? ते काकी आणि काका सांगतात ते ऐका आणि जावायचं. मी आपलं घर सोडणार नाही. आपलं घर आता आपलं राहिलं नाही वहिनी. नंदिताचं झालंय सगळं. पण आपली माणसं तरी आहेत ना इथे. हो पण वहिनी तुम्ही काही काळजी करू नका भाऊजी. मी पण बघते देव किती परीक्षा घेतोय. काय करायचं याचं? याचं काय करायचं? अरे एवढं ट्राय तर मी शाळेतल्या परीक्षेला बसताना मी केलं नव्हतं. तू किती परीक्षा बघणार आहे आपली? आपल्याला मी बी कट्टाळे हो. अहो किती पाया पडायचे ह्याच्या. तर काय, या आमच्या तायडीपेक्षा सर्किट निघालं राजा राजकोंडा. आरार आरार पप्यादा, वहिनी साहेबांनी सांगू आपल्याला गावाच्या आधी एसटीत बसून परत गेलं कर्नाटकात. अरे तसं नाही करता येणार. मीच चुकलोय तिला सांगून. अरे पप्प्या आता सांगितलं म्हणजे घेऊन जायला पाहिजे की. वय घेऊन तर जायला लागणारच. अहो पण कसं? आता काय कानाखाली खायचं नाही मला.
काय नाही नवण्या करून झाल्या, आता पुढची स्टेप. त्या पुढची म्हणजे त्याला उचलून घेऊन जायचं. हो नाही नाही पप्प्यादा, लय जोरात मारतय ते. मारण्याची वेळ येऊन द्यायची नाही. आता फक्त मी सांगतो तेवढंच काय. चला 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 माझ्या बरोबर चला. कसा वाटला आपला फटका? एका फटक्यात आडवा केला का नाही? हे भांड्या लय भारी जमलाय तुला फटका. नाही? मेला नाही ना व? ए बाबा, असं काय तर बडबडू नकोस. तू कोण घेऊन मेला बेला का नाही तर आमची सर्किट ताडी आम्हाला कापून खाईल. पण ठीक आहे, बघा 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 ते मेले का बघा आधी. हा बघ बघ. पप्प्यादा अहो जिताय की. आहे ना? बरं झालं. थांबा, थांबा, थांबा. बघा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. हॅलो. तायडे, बक्षीस तयार ठेवू आमचं. बक्षीस कसलं? त्या राजाला कॅप्चर केला आणि आता वाड्यावर घेऊन येतोय. इथं वाड्यावर काय प्रदर्शन मांडायचंय? मग मळ्यावर घेऊन या. ठीक आहे, तू म्हणशील तिथं आणतो. मळ्यात तर मळ्यात. ते नव हं? कोण आहे तो? राणा की राजा? राजा राणा राणा करून कधी पंजाळले तायडे मी. आता तूच बघ आणि मला सांग. हं? चल आता ठेवतो फोन. ए आवरा 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 आवरा. चला 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 त्याला घेऊन चला. हळू हळू हळू. आवाज करू नका, आवाज करू नका. हे बघा, तुम्ही याला भरा. तोवर मी गाडी मिळते का बघतो. हं? हळू हळू. पप्प्यादा या टायमाचा फटका आणि त्या टायमाचा फटका एकदम परफेक्ट बसला बघा. होय होय होय, तुझ्या फटक्याला मी आता बंड्या फटका असं नाव ठेवणार आहे. चालतंय. मला वाटलं हे होते का नाही कोणाच ठाऊक. इथं माननीय परेश पाटील असताना एक तर काम केलं गेलंय काय? हं? पहिला त्या रानाचं काम तमाम केलं. हा हे तर चिरकुट आहे. राणाचं काम तमाम केलं म्हणजे काय केलं राणाचं? म्हणजे राणाला तुम्ही मारलं? नाही असं कोण म्हणत? अरे आता तुम्हीच म्हटलं की. नाही नाही, तू काहीतरी वेगळं ऐकलंस. हा हा, हे नाही नाही नाही, बरोबर ऐकलं मी. अरे राणादाला मारणं म्हणजे काय चेष्टा नाही. मानलं पाहिजे तुम्हाला. आता तुम्हाला लोकांना भिवूनच राहायला पाहिजे. हा आमासनी भिवूनच राहा बर का तू. हा जर काय आमच्याशी गद्दारी केलीस तर ह्यो रानाला मारलेला हात आहे. तुझं नरड दाबीन, जी बाहेर काढीन आणि खलबत्त्यात ठेवून कुठे नाही. नाही नाही नाही, अजिबात कुठे बोलणार नाही. हा कुणाला मारलंय? राणादाला. रानाला मारले, रानाला. कुणी मारलं मला? राजा थांबा की रे गाडी. नाही थांबणार गाडी. एका गाडी थांबवाय नाही. थांबवा म्हणलं की रे. हे गाडी थांबणार नाही म्हटलं की नाही. मला मारू नका. तुम्ही माझा बळी देताव काय?
आधी किडनी काढतो. गाडी थांबवा. हे बघ गाडी थांबणार नाही अजिबात. नाही हो, थांबवा. पाहिजे तर तुमच्या पाया पडतो की मी. ए तुला सांगितलं की गाडी थांबणार नाही म्हणून. थांबव की. मी लोक मला झोलर दिसतात. माझी किडनी काढून शिकणार काय? अरे ते पळालं. अरे धरा धरा त्याला, नाही तर ती सर्किट तायडी आपल्याच किडण्या काढत. धरा धरा त्याला काढत. ताईसाब चल लवकर चांदी. ताईसाब ऐका की. ताईसाब नको. ताईसाब खरंच नको. ताईसाब अहो ऐका की. आणि तो खरंच रानात निघाला तर? तो राणा नाही याची गॅरंटी आम्हाला. चल ताईसाब ते रानाचं भूत निघालं तर असं रातच्या टायमाला बाहेर पडून म्हणतात. नका नका मी जाते. चंदे तो राणा नाही आणि भूत बीत असलं समजा झूट असतंय. तो माणूस नेमका कोण आहे हे आमासनी आमच्या डोळ्यानं बघायचंय. का पप्प्यानं आमासनी फसवण्यासाठी यो डाव आखलाय? पप्प्याचा डाव? नाही नाही मला नाही वाटत. तेच तर बघायचंय ना. तो राणा आहे का रानाचं भूत पाठवलंय? चल बघून येऊ. ताईसाब राहू दे की. ताईसाब अंजली युवराज झोपलं काय? हो. बर चल आता तू काहीतरी जरा खाऊन घे. गोदा का मला भूक नाहीये, तुम्ही जा. हे तुझं रोजच आहे. अगं उपाशी राहून कसं चालेल बाई? नाही मला ना आज नाही काही खावं असं वाटत आहे. असं वेगळंच वाटतंय काहीतरी. तब्येत बरी आहे ना? हो तब्येत बरी आहे हो, पण माव रानात आलाय. काय? हो. लाडू अरे तुला किती वेळा सांगायचं, राणाची नाही येणार. नाही माव रानात येणार. मी देवाला प्रार्थना करत होतो ते खरं होणार बघ. तो राजकुमाराला तसाच रानात येणार. नाही लाडू, अरे गोष्टी खोट्या असतात. नाही येणार रानात, मी ऐकलंय. लाडू तू आता लहान नाहीयेस. तुला ही गोष्ट कळायला पाहिजे की देवाघरी गेलेली माणसं परत येत नाही. अंजली अगं कशाला लहान मुलाची आशा मोडतीस? लहान आहे तो, मोठा झाल्यावर कळेल की त्याचं त्याला. नाही गोदाक्का, उगाच खोटी आशा लावण्यात काही अर्थ नाही. अगं पर पोराचं मन कशाला मोडायचं? लाडू तू जा देवाजवळ प्रार्थना कर. देव तुझा ऐकल आणि तुझा रानादा येईल. जा. हा रानात येणार म्हणजे येणार. अरे हो पप्याचा पळा लवकर. अरे पैसे मोजून विकत घेतलाय तुला हा? अरे नांगर वडायचं सोडून सारखं सारखं वाड्यात काय बघत पळतोय? हे बघ तुझ्या पायात जोखडच बांधतो, मग कसं पळतोस बघूया. हा चल चल चल.